नमस्कार. महाराष्ट्राच्या निवडणुकीचा आजच निकाल लागला. त्याच्यामधून काही बिगेस्ट गेनर्स अँड बिगेस्ट लुझर्स आपल्याला ह्या इलेक्शनमध्ये आपल्याला दिसतील. बिगेस्ट गेनर्स कोण आहेत तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री. त्यांनी पुन्हा एकदा आपल्या नेतृत्वाचा जो ठसा आहे तो राजकारणात उमटवलेला दिसतो. ते बिगेस्ट गेनर आहेत. ऍक्च्युली ही हॅज प्रूव्ड हिज मेटल इन इलेक्शन. ऍक्च्युली मीन्स याबद्दल कुणालाही वाद नसावा किंवा याबाबत कोणीही कुणाचंही दुमत नसावं, खास करून की निर्वाह त्यांनी वर्चस्व त्यांचं राहिलेलं आहे निवडणुकीवर. आता का? कारण ते बीजेपीचे सर्वोच्च नेते राज्यातील आहेत आणि मग त्यांनाच आपण त्याचं एक श्रेय देऊ शकतो. त्यामुळे बिगेस्ट गेनर ते आपल्याला ठरू शकतात. बिगेस्ट लुझर कोण आहे तर शरद पवार आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस. आता का बिगेस्ट लुझर आहे तर शरद पवार ऍक्च्युली खूप एक मोठे नेते या राज्याचे राहिलेले आहेत. पण सध्याचं जे नेतृत्व आहे असं घरात बसून, कारण शरद पवारांचा जो इतिहास आहे राजकारणाचा, तर त्यांनीच महत्वाचं खरं तर जाणून घेणं गरजेचं आहे की निवडणूक किंवा राजकारण हे हलक्यात घ्यायचं नसतं. कारण त्यांचे जे वारसदार आहेत किंवा तुम्ही जर बघितली शरद पवारांचं, कारण शरद पवारांचं वय आहे, ऍक्च्युअली खूप मोठे नेते आहेत, त्यांचं वय आहे, त्यांचं वय खूप झालेलं आहे, त्यांच्या मर्यादा आहेत. ऍक्च्युअली मुवमेंटच्या पॉलिटिकल मुवमेंट जी करायची आहे त्याच्या मर्यादा खूप राहिलेल्या म्हणजे आहेत. त्याचं वय झाल्यामुळं त्याच्या मर्यादा आहेत. ते आज ग्राउंडवर उतरून इतकं तरी सुद्धा ते करतायत. त्यामुळं त्या पक्षाचं यश आपल्याला सांगता येणार नाही. पण सगळ्यात महत्वाचं दुर्दैव असं आहे की त्या पक्षाचं कोणी तरुण नेतृत्व नाही किंवा तरुण नेतृत्व कुणाकडे नाही. आणि जो असं आहे की पॅन महाराष्ट्र किंवा राज्य लेवलवर जाऊन नेतृत्व करू शकेल. कारण सगळ्यांना घरात बसून सोशल मीडियावर राजकारण करायचं आहे आणि सोशल मीडियावर त्यांना असं वाटतं की सोशल मीडियावर राजकारण करून कदाचित ते नवी पिढी भुलेल. नवी जी पिढी आहे ना, त्यांच्या आई वडिलांच्या शब्दावर सुद्धा शब्दामध्ये किंवा त्यांच्या शिक्षकांच्या शब्दांच्या मध्ये सुद्धा त्याला इंटरेस्ट नसतो. आणि त्यामुळे कुठल्या राजकीय नेत्यानं सोशल मीडियावर ट्विट केलं आणि काही भाषणे केली मग त्याला काही फरक पडत नसतो. ऍक्च्युली हा खरं तर समजून घेणं गरजेचं आहे राजकारणाने. कारण तुम्ही जर इतर नेते जर बघितली, खास करून आता मी बीजेपीच्या बाबतीत जर तुम्ही बघितलं तर बीजेपीचे नेते किंवा देवेंद्र फडणवीस राज्यभर त्यांनी दौरा केलेला दिसतो. छोट्या छोट्या नगरपालिका क्षेत्रात सुद्धा जाऊन त्यांनी सभा घेतलेल्या दिसतात. मग यश ऍक्च्युली कष्टाचं असतं की प्रत्येक वेळेला घरात बसून ट्विट करून आता कोणी केलं काय केलं हा महत्वाचा मुद्दा नाही. तर तुम्ही बघू शकताय ट्विटरवर किंवा फेसबुकवर जाऊन निवडणुका लढवल्या जाऊ शकत नाहीत. आणि हे प्रूव्ह परत आणि केलं